जे एक 15 दिवसापासून धाराशिव तालुक्यामध्ये अतिवृष्टी चालू आहे, त्यात शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं, न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे। त्या संदर्भात आम्ही शेतकऱ्याला अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे न करता सरसकट मदत द्यावी आणि सरसकट शेतकऱ्याची कर्जमाफी करावी, ह्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे। किती सरसकट किती मागणी तुमची? आम्ही सरसकट हेक्टरी 1,00,000 रुपये मदत द्यावी असं शासनाला विनंती केलेली आहे। मी महबूब पाशा याकूब पटेल, जिल्हा काँग्रेस कमिटीचा मी सचिव आहे। धाराशिव तालुक्यामध्ये माझं गाव आहे आणि धाराशिव ग्रामीणमध्ये तसेच धाराशिव तालुक्यातील संपूर्ण गावामध्ये गेल्या 15 दिवसापासून सतत अतिवृष्टी होत आहे। या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे प्रचंड असं नुकसान झालेलं आहे, कधीही भरून न निघणार असं नुकसान होत आहे। शेतातील माती जी आहे ते वाहित केलेली माती पिकासहित वाहून गेलेली आहे आणि शेतीचं प्रचंड असं प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शेतकरी अगोदरच निसर्गाच्या लहरी प्रमाणात मेटाकुटीस आलेला आहे, शेतीमालाला भाव नाही आहे, फळाचं नुकसान झालेलं आहे, भाज्यांचं नुकसान झालेलं आहे, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे। तर शेतकऱ्यांना त्वरित कुठल्याही अटी नियम न लावता तात्काळ शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 1,00,000 रुपये आर्थिक मदत त्वरित द्यावी व शेतकऱ्याला या संकटातून नैसर्गिक आपत्तीमधून बाहेर काढावं व शेतकऱ्यांच्या आशीर्वाद घ्यावा। शेतकरी हा मेटाकुटीस येऊन असा आत्महत्या करण्याकडे प्रवृत्त न होऊ देता त्यांना त्वरित मदत करावी अशी आम्ही शासनाला या ठिकाणी विनंती केली आहे आणि आत्ताच आम्ही निवेदन दिलेलं आहे। तर मायबाप सरकारने शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी करून, पीक कर्ज माफ करून शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढावं एवढी आमची शासनाला विनंती त्वरित कळवावी असं आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन केलेले आहे। जिल्हा अल्पसंख्याक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष व आंबेडकर सहकारी साखर कारखाना संचालक आज काँग्रेस कमिटीच्या तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शासनाला जागृत करण्यासाठी आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की जे आज शेतकरी आर्थिक संकटात आहे, शेतकरी शेतमजूर प्रत्येक आज पाण्याखाली असल्यासारखे आहेत। तर शासनानं या शेतकऱ्याची जी आर्थिक नुकसान झालेली आहे त्याला कुठलं निकष न लावता किंवा पीक पाणीचं जी मोबाईलचं आज बी आमचे शेतकरी असे आहेत की त्यांना अजून त्यांच्यापाशी डिजिटल मोबाईल नाहीत, साधे मोबाईल आहेत। तर त्यांना एवढी अडचण आहे तर ते आपल्या गाव तलाट्यापाशी प्रत्येक शेतकऱ्याची नोंद आहे। तर गाव तलाट्याकडून त्यांचं हे घेऊन त्यांना सुलभ आर्थिक मदत देण्याचं शासनानं आमची मागणी आहे। 1,00,000 रुपये प्रति हेक्टरी शेतकऱ्याला मदत द्यावी। जनावरं पुन्हा घरं वाहून गेलेले आहेत त्यांना बी तातडीची मदत म्हणून, बाकी काय पाहण्या फिरण्या करत मला एक दुःख आहे गोष्टीचं की शासनाचे सुद्धा चालू सरकारमधले सुद्धा आमदार मंत्री फिरायला लागलेत, पण त्यांनी फिरण्यापेक्षा माझं असं म्हणणं की सगळ्या जगाला कळालेलं आहे टीव्ही तुमच्या माध्यमातून तर तातडीची मदत द्यावी, जेणेकरून की आज शेतकरी थोडं त्यांच्यापासून ही होईल। त्याला शासनानं बाकी काय मला बोलायचं नाही, पण शासनानं तातडीनं लवकरात लवकर मदत द्यावी एवढीच विनंती मी शासनाला करतो।